तर आज आम्ही चाललो आहे मालवणला. संध्याकाळचं वातावरण, नागमोडी रस्ते, नारळ, आंबा, सुपारीच्या बागा. नुकताच अवकाळी पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणात झालेला बदल या सर्वांचा अनुभव घेत आम्ही येऊन पोचलो मालवण शहरामध्ये. इथे आम्ही एका होमस्टेला वस्ती केली. सकाळी उठलो, सर्व तयारी केली आणि आज आम्ही जाणार होतो सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आम्ही राहिलो होतो तिथून किल्ला अगदी जवळच होता. त्यामुळे आधी आम्ही मालवण शहरामध्ये फेरफटका मारला. तिथे नाश्ता केला आणि आम्ही मालवण जेटीच्या दिशेने निघालो. जेटीवर पोचताच बोटीचं तिकीट काढलं आणि किल्ल्यावर जायची उत्सुकता अजूनच वाढू लागली. शेजारी राजकोटला महाराजांच्या भव्य स्मारकाचं काम चालू होतं. आमची बोट आली आणि आम्ही सिंधुदुर्गच्या सफरीवर निघालो. बोटीतून उतरताच महादरवाजाच्या दिशेने चालू लागलो. ताटालगतचं पाणी इतकं स्वच्छ होतं की त्याचा तळसुद्धा दिसत होता. थोडं पुढं आल्यानंतर महादरवाजात येऊन पोचलो. महादरवाजाची बांधणी गोमुखी पद्धतीची आहे. महादरवाजात पाषाणात कोरलेली मारुतीची सुंदर मूर्ती आहे. गडाच्या आत प्रवेश करताच आधी आम्ही महाराजांचे मंदिर पाहण्यासाठी गेलो. महाराजांचे दर्शन घेतले आणि गड पाहण्यासाठी निघालो. इतिहासानुसार 25 नोव्हेंबर 1664 रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 29 मार्च 1667 रोजी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. किल्ल्याचा आकार खूप भव्य आहे. किल्ल्यावर तब्बल 42 बुरुज आहेत. किल्ल्याच्या तटबंदीची रुंदी 3 ते 4 मीटर आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून आतमध्ये खाली उतरण्यासाठी 45 अरुंद जिने आहेत. गडावर अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यामध्ये महाराजांच्या राजवाड्याचे जोते, गोड्या पाण्याच्या विहिरी, महादेवाचे मंदिर, जरीमरीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या बांधकामाची पाहणी करत असताना महाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा उमटला आहे. ज्याचा दर्या त्याचे वैभव, ज्याचे आरमार त्याचा समुद्र. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेली शिवलंका किल्ले सिंधुदुर्ग बघून आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो.